दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मंगळवारी मुख्य दिवस होता। महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी डोंगरावर आले होते। भाविकांच्या गर्दीनं ज्योतिबा डोंगर अक्षरशः फुलून गेला होता। यात्रा काळात देवस्थान समितीनं भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या। ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील लोकांना पाणी बचत आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं। जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय पन्हाळा, ज्योतिबा मंदिर परिसरात डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर घेतलं। रोहित मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर प्लाझा इथं 20 बेडचे वातानुकूलित तात्पुरता दवाखाना, जीवन ज्योती आपत्कालीन संघटना, अनिरुद्ध फाउंडेशन, व्हाईट आर्मी यासारख्या स्वयंसेवी संघटनांनी उत्स्फूर्तपणे दिलेली सेवा भाविकांची दाद मिळवून गेली। ज्योतिबा डोंगरावरील प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरीही अनेक भाविकांनी मुक्काम केला। त्यांची राहण्या जेवणाची आपुलकीनं सोय केली। पोलीस प्रशासनानंही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। यात्रेच्या मुख्य दिवसाच्या सांगतेनंतर जड पावलांनी भाविकांनी आपापल्या गावी जाण्यासाठी परतीचा मार्ग घेतला। मंगळवारी रात्री पालखी सोहळा संपल्यानंतर अनेक भाविकांनी डोंगरावरून खाली उतरण्यास सुरुवात केली, तर काही भाविकांनी रात्रीच्या वेळी डोंगरावरच मुक्काम करून आज दिवसभर डोंगर उतरण्यास सुरुवात केली। बैलगाडीतून आलेल्या भाविकांनी बैलांना पुरेशी वैरण, पाणी घालून सकाळीच परतीचा मार्ग धरला। सासनकाठी धारकांनीही वाहनातून आणि खांद्यावरून सासनकाठी घेऊन घरच्या ओढीनं गावाकडं प्रस्थान केलं। मंगळवारी दिवसभर भाविकांनी गजबजलेला डोंगर आज पूर्ण रिकामा झाला होता।